पुढचा प्रश्न असा डॉक्टर आहे की ड्रास्टिकली गुन्ह्यांमध्ये अचानकपणे अत्याचारांचं प्रमाण वाढलेलं आहे, शारीरिक अत्याचारांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि कुठंतरी सेक्शुअल अट्रॅक्शन खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं लोकांमध्ये दिसतंय. ह्याची सायकोलॉजी काय आहे अचानक वाढण्याची आणि लोकांना अत्याचार म्हणजे अत्याचाराची प्रमाण वाढण्याची काय सायकोलॉजी काय वाटतं? ओके, सो आपण बेसिकली 3 महत्वाच्या मुद्द्यांना बॅलन्स करून जीवन जगत असतो. ईद, इगो, सुपर इगो हा कॉन्सेप्ट मी अत्यंत साध्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. ईद, ID म्हणजे बेसिक ॲनिमल इन्स्टिंक्ट. आता मला फार भूक लागलेली आहे आणि तुम्ही जेवतायत, वडापाव खातायत, काही खातायत, मी तुमच्या हातून हे करणार. माकड तसं करतं, तुम्ही एखाद्या किल्ल्यावरती वगैरे गेले ते माकड तुमच्या हातचा वडापाव घेऊन घेतं. ठीक आहे, बेसिक ॲनिमल इन्स्टिंक्ट. आपण सुद्धा एक ॲनिमलच आहोत. आता याच्यासोबत अजून एक फॅक्टर असतो ईद. मला भूक लागलेली आहे पण माझ्या खिशात पैसे आहेत का, अन्नाची अवेलेबिलिटी आहे का. सो प्रॅक्टिकल बेसिसवरती पण आपण विचार करतो. एक असतो सुपर इगो, म्हणजे जे जेवण आहे ते विशिष्ट प्रकारचं आहे का, शाकाहारी आहे का, किंवा ते अशा पद्धतीनंच खाल्लं पाहिजे का. मॉरॅलिटीचा विचार करणे, समोरच्या व्यक्तीला कसं वाटेल त्यांना मागितलं तर. सो आपण कोणतंही बिहेवियर जे करतो यामागे 3 महत्वाचे फॅक्टर्स असतात: ईद, इगो, सुपर इगो. आता बऱ्याचदा सेक्शुअल अट्रॅक्शन होणं बेसिक ह्युमन नीड आहे, बेसिक नीड आहे. पण मग याचा अर्थ असा नाहीये की तुमच्या हातचा एका माकडाने जसा वडापाव हिसकला तसं कोणत्याही व्यक्तीसोबत तुम्ही सेक्शुअल संबंधाची मागणी करा. ठीक आहे, पण बऱ्याचदा मॉरल प्रिन्सिपल्स डाऊन असल्या कारणाने, जसे की व्यसनाधीनतेमध्ये किंवा अल्कोहोल इंटॉक्सिकेशनमध्ये किंवा दुसऱ्या प्रकारचे काही इंटॉक्सिकेशन जसे कॅनॅबिस इंटॉक्सिकेशन, ओपिओइड इंटॉक्सिकेशन, याच्यामध्ये व्यक्ती सद्सद्विवेक बुद्धीचा ऱ्हास होतो आणि कुठंतरी ते इम्पल्सला शमन करण्यासाठी डिसइनिबिटेड बिहेवियर होतं, इम्पल्सिव्हिटी. त्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे घडू शकतात. ठीक आहे, सो सेक्शुअल अट्रॅक्शन इज अ नॉर्मल थिंग, पण कुठंतरी त्या गोष्टींना योग्य प्रकारे वाट भेटत नाही, म्हणून असा एक्सप्लोड होतो. सो यासाठी भावनांचं रेग्युलेशन करणं फार गरजेचं आहे. जसं की धरण आहे, धरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नंबरचे हे असतात दरवाजे. तुम्ही कधी बघितलंय का धरणाचे सर्व दरवाजे बंद आहेत आणि सर्व दरवाजे ओपन आहेत? काय होईल जर सर्व दरवाजे बंद असले तर, काय होईल जर सर्व दरवाजे ओपन असले तर? एकदम एक्सप्लोड होणार. सो आपण काय करतो, काही दरवाजे ओपन आणि काही दरवाजे बंद असतात, बेस्ड ऑन अवेलेबिलिटी ऑफ वॉटर, बेस्ड ऑन द लेवल ऑफ रेन, बेस्ड ऑन द अवेलेबिलिटी ऑफ अदर रिसोर्सेस. सो अशाच पद्धतीनं कुठंतरी या सर्व प्रकारच्या भावना, सेक्सची भावना, सोशल ॲप्रिसिएशनची भावना, ज्या पण भावना आहे यांचं रेग्युलेशन होणं फार गरजेचं आहे, नियमन होणं गरजेचं आहे.